हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी आजची एंजल ब्रोकिंगची ऑप्शन बाईंगची पोझिशन दाखवणार आहे. त्याचप्रमाणे आज मी ग्रोमध्ये पण ट्रेड घेतला आणि झिरोदामध्ये पण ट्रेड घेतला. जसं मी तुम्हाला सांगितलेलं एक दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला की जो माझी दुसरी स्ट्रॅटेजी चालू आहे. त्याच्यामध्ये अगर मला ज्या दिवशी कळालं की प्रीमियम डीके होतं त्या दिवशी मी ऑप्शन सेलिंग करणार. सो मी आज ऑप्शन सेलिंग पण केली आहे आणि ग्रोमध्ये पण एक ट्रेड घेतला. तर त्याचा अपडेट तुम्हाला मी नंतर देतो. झिरोदाचं पण जे ऑप्शन सेलिंगचं ज्या पोझिशन आहे ती पोझिशन तुमच्यासमोर शेअर करीन. आणि एंजल ब्रोकिंगचा आणि झिरोदा आणि ग्रो अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंटचा व्हिडिओ मी मोस्टली उद्या पब्लिश करीन. सो तुम्हाला हवं असेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ओके, सो आता मी तुम्हाला माझं स्टेटमेंट दाखवतो. सो आता मी तुम्हाला माझी एंजल ब्रोकिंगची पोझिशन दाखवतो. कारण मी अगर तुम्ही बघत असाल तर मी आज ऑप्शन बाईंग केलं एंजलच्या अकाउंटमध्ये 2 लॉटने मी कॉल बाय केलेला एकदम या लेवलच्या आसपास. ओके, इथून इथे येईपर्यंत मला एक डिसेंट प्रॉफिट दिसला. त्याच्यानंतर माझा एस एल गेला. ओके, आणि सेम पोझिशन मी माझ्या प्रीमियम मेंबर ग्रुपला पण दिले. कारण ह्या स्ट्रॅटेजीचा आम्ही ऑलमोस्ट ही थर्ड मंथ आहे सगळ्यांचा. सो तिसऱ्या महिन्यापर्यंत आम्ही ही स्ट्रॅटेजी सेम डिप्लॉय करतो आणि आपल्याला 2 महिने बऱ्यापैकी प्रॉफिट झाला. सो प्रत्येक महिन्याला प्रॉफिट होण्याचे चान्सेस हे कमी असतात. ओके, आणि का कमी असतात ते पण तुम्हाला सांगतो. पहिले तुम्हाला माझी पोझिशन दाखवतो, त्यानंतर तुम्हाला अपडेट देतो. अगर तुम्ही बघत असाल तर मी आज 23,600चा कॉल बाय केलेला 186च्या प्रीमियमने आणि माझा एस एल होता 176. म्हणजे 10 पॉईंटचा माझा एस एल होता आणि 40-50 ते 60 पॉईंटच्या आसपासचा माझा टार्गेट होता. ओके, सो आज माझ्या इकडे 1500च्या आसपासचा लॉस झाला. सेम पोझिशन मी माझ्या प्रीमियम मेंबर ग्रुपला पण दिलेली. ओके, आणि प्रत्येक महिन्याला प्रॉफिट का नाही होत या स्ट्रॅटेजीमध्ये मी ते तुम्हाला सांगतो. कारण का तुम्ही बघत असाल डेली टाईम फ्रेममध्ये बघूया. कारण मार्केटमध्ये इकडे असताना आम्ही एक बऱ्यापैकी प्रॉफिट कमवला. पहिल्या महिन्याला आम्ही 130%च्या आसपासचा प्रॉफिट गेन केला. सेकंड मंथला आम्ही 66 to 70%च्या आसपासचा आमचं प्रॉफिट होता, आर ओ आय होतं. आणि या थर्ड मंथचं प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंट मी उद्या शेअर करीन. ओके, सो प्रत्येक महिन्याला जास्त प्रॉफिट व्हायचे चान्सेस कमी आहे. फक्त आपल्याला एवढंच आहे की आपल्याला जास्त लॉस न व्हायला पाहिजे किंवा मग आपण एक कॉस्ट टू कॉस्ट किंवा एक डिसेंट प्रॉफिट म्हणजे 30% 50%च्या आसपासचा आपल्याला आर ओ आय मिळाला तरी चालेल. सो तुम्हाला मी ते दाखवेनच. तर प्रत्येक महिन्याला एवढा जास्त मोठा प्रॉफिट व्हायचे चान्सेस कमी असतात. 1-2 8 महिने साईडवेज होऊ शकतात किंवा आपण कॉस्ट टू कॉस्टमध्ये जाऊ शकतो. परत ज्या दिवशी मार्केट आपल्या साईडने जाईल त्या दिवशी आपल्याला परत एक बऱ्यापैकी आर ओ आय निघेल. फक्त एवढंच की आपल्या स्ट्रॅटेजीवरती स्टिक राहणं जास्त गरजेचं असतं. त्यामुळे मी ही स्ट्रॅटेजी आहे तशी अजून चालूच ठेवली आहे आणि सेम स्ट्रॅटेजी मी माझ्या प्रीमियम मेंबर ग्रुपलासुद्धा देतो. ओके, सो मार्केटमध्ये या स्ट्रॅटेजीमध्ये लॉस केव्हा होतो तेव्हा मी तुम्हाला सांगतो किंवा आपण एक कॉस्ट टू कॉस्ट कधी निघू शकतो. ह्या टायमाला आपण एक बऱ्यापैकी प्रॉफिट कमवू शकतो. पण जेव्हा मार्केट एक अपसाईडला जातं आणि जेव्हा आपण इकडे अगर मी ऑप्शन सेलिंग करत असतो तर मला एक बऱ्यापैकी प्रॉफिट झालं असतं. पण जेव्हा आपण ऑप्शन बाईंग करतो बरोबर, त्यावेळी काय होतं, जेव्हा मार्केट अपसाईडला जातं तेव्हा प्रीमियम डीके फटाफट होतं. त्यामध्ये प्रीमियम स्पाईक कमी मिळतात. त्यामुळे ह्या स्ट्रॅटेजीमध्ये किंवा कोणती स्ट्रॅटेजी अगर तुम्ही बघा, अगर तुम्ही ऑप्शन बाईंग करत असाल कॉलच्या साईडला तर तुम्हाला प्रॉफिट जेवढा आपलं टार्गेट असतं तेवढा प्रॉफिट मिळायचे चान्सेस हे कमी असतात. ओके, त्यामुळे ह्या ह्यामुळे मला थोडा प्रॉफिट हा कमी झाला. पण ह्या टायमाच्या आसपास मला एक बऱ्यापैकी प्रॉफिट झाला. पहिल्याच आठवड्यामध्ये मी 30,000चा फंड यूज करून मला 12,000च्या आसपासचा प्रॉफिट झाला. त्याच्यानंतर मार्केट हे साईडवेज गेलं ह्या साईडला आणि त्याच्यानंतर एक अप ट्रेंड गेला बरं. त्यामुळे जसा माझा एक्सपेक्टेशन होते त्याप्रकारे मला प्रॉफिट नाही झाला. पण ठीक आहे, मी तुम्हाला माझी प्रॉफिट अँड लॉसची स्टेटमेंट आहे ती शेअरच करेन. ओके, आणि ग्रोच्या अकाउंटमध्ये मी ट्रेड घेतला. तर तुम्हाला आधी पोझिशन दाखवतो त्यानंतर तुम्हाला काय ते सांगतो. कारण मी जसं सांगितलं आहे हे जे ग्रोचं अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये ही स्ट्रॅटेजी वेगळी असेल आणि ह्या स्ट्रॅटेजीमध्ये असं असेल की ऑप्शन बाईंग पण करू शकतो आणि ऑप्शन सेलिंगसुद्धा करू शकतो. बरं, ऑप्शन बाईंग केव्हा करायचं, जेव्हा मला असं डाऊट येईल किंवा मला एक थोडंसं अंदाज येईल की समजा एक मार्केट एक प्रीमियम स्पाईक मिळते किंवा प्रीमियम वाढू शकतो त्यावेळी मी ऑप्शन बाईंग करणार. आणि जेव्हा मला कळत असेल की डाऊट वाटत असेल की आज प्रीमियम डीके होऊ शकतं त्यावेळी मी ऑप्शन सेलिंग करणार. आणि एक परफेक्ट एक्झाम्पल आजच्या दिवसाचं तुम्हाला मी एक्झाम्पल सकट सांगतो. कारण मी आज ऑप्शन सेलिंग केलेलं कारण आज मला कळत होतं की आज डीके हा फास्ट व्हायचे चान्सेस आहे बरोबर. सो ही स्ट्रॅटेजी मी अजून माझ्या प्रीमियम मेंबर ग्रुपला दिली नाही. मी मोस्टली नंतर देईन. पहिले 1 महिना मी ट्राय करेन त्याच्यानंतर मी त्यांना देईन. ओके, सो मी आज ऑप्शन सेलिंग केली पण ऑप्शन बाईंग पण केली. सुरुवातीला मी तुम्हाला ऑर्डर बुक दाखवतो. पोझिशनमध्ये अगर तुम्ही बघत असाल तर मी आज 23,600चा कॉल बाय केलेला आणि जसं मला कळालं की आज डीके फास्ट होतं त्यामुळे मी माझी पोझिशन विदिन मिनटामध्ये 1-2 मिनटं मी माझी पोझिशन स्क्वेअर ऑफ केली आणि मी माझी जी जो ऑप्शन सेलिंगचा आहे ते ग्रोमध्ये
झिरोधामध्ये, ते झिरोधामध्ये मी माझी ऑप्शन सेलिंग केली. कारण मी जसं मी तुम्हाला बोललो की मी ग्रोच्या अकाउंटमध्ये एवढा जास्त कम्फर्टेबल नाही आहे, त्यामुळे मी हा जो फंड आहे तो आय थिंक उद्या सगळा विड्रॉल करून जो आहे तो सगळा फंड मी माझ्या झिरोधाच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करेल. ओके, सो मी जशी पोझिशन 1-2 मिनटामध्ये पोझिशन ती स्क्वेअर ऑफ केली, तरी मला 277च्या आसपासचा माझा प्रॉफिट मिळाला, म्हणजे ₹200 नेट मला प्रॉफिट मिळाला. ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला आता माझ्या झिरोधाच्या अकाउंटमध्ये दाखवतो. झिरोधाच्या अकाउंटमध्ये अगर तुम्ही बघत असाल तर मला आज 3,400च्या आसपासचा प्रॉफिट झाला. ओके, तुम्हाला ऑर्डर बुक दाखवतो, एकदा स्क्रीनशॉट मारतो. तुम्हाला स्टार्टिंगला जे 515 आणि 480चा जो तुम्हाला दिसतो आहे तो फक्त आणि फक्त मी हेजिंगसाठी बाय केलेला. 153च्या आसपासचा माझा एंट्री होती. 23,600चा मी कॉल बाय केलेला, सेल केलेला. तुम्हाला इकडे एस एल दिसत असेल 204 बरोबर, पण इनिशियल एस एल माझा होता तो 223 होता. म्हणजे तुम्हाला असं बोललं की या स्ट्रॅटेजीमध्ये एस एल खूप मोठा आहे. सो 70 पॉईंट्सचा माझा एस एल होता आणि ह्याच्या अगेन्स्टमध्ये मी आज फक्त 50 पॉईंट्स कॅप्चर केले. का केले ते तुम्हाला सांगतो, पण त्याआधी तुम्ही परत एकदा बघितलं असेल पोझिशनमध्ये, अगर तुम्हाला हवं असेल तर एकदा रिफ्रेश करतो, तर 3,400च्या आसपासचा मला आज प्रॉफिट झाला आहे. 3,700चा प्रॉफिट झाला आहे. हेजिंगमध्ये ₹281 लॉस होऊन मला 3,400 नेट प्रॉफिट झाला. ओके, सो मी आज प्रॉफिट कमी का उचलला ते पण सांगतो, आणि एंजल आणि झिरोधाच्या जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज आहे ते पण सांगेन. कारण अगर तुम्ही बघत असाल 70 पॉईंटचा माझा एस एल होता. ओके, आणि आज आहे फ्रायडे, तर फ्रायडेला जेवढी आपलं एक्सपेक्टेशन असते तेवढी जास्त डिके होऊ शकत नाही. त्यामुळे मी जो आहे तो 50 पॉईंट्समध्ये माझा टार्गेट हा कॅप्चर केला आहे. बरोबर, आणि प्रॉफिट बघून थोडासा डाऊट आला असेल की मी आज ऑप्शन सेलिंग का केली. बरोबर, ह्या स्ट्रॅटेजी तेच आहे, त्याच्यामुळे मी झिरोधाच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केलं. ही स्ट्रॅटेजी तशी आहे, ज्यावेळी मला वाटत असेल की मार्केटचे प्रीमियम वाढतात, आपल्याला ऑप्शन बाईंगमध्ये प्रॉफिट मिळू शकतं, त्यावेळी मी ऑप्शन बाईंग करेन. आणि जेव्हा मला कळतं की मार्केटची मोमेंटम आहे पण प्रीमियम डिके होतं, जसं की आजची मार्केटची प्रीमियम आहे ना डिके सुरुवातीपासून व्हायला चालू झाले, त्यामुळे मी आज पहिले डिसाईड केलं की मी आज ऑप्शन सेलिंग करणार. ओके, या स्ट्रॅटेजी खासियत ती आपण ह्या स्ट्रॅटेजीमध्ये ऑप्शन बाईंग पण करू शकतो आणि ऑप्शन सेलिंग पण करू शकतो. ज्यावेळी आपल्याला वाटत असेल की डिके होतं आहे त्यावेळी आपण ऑप्शन सेलिंग करायची, आणि ज्यावेळी आपल्याला कळतं की आपण ऑप्शन बाईंग प्रीमियम वाढतं त्यावेळी आपण ऑप्शन बाईंग पण करू शकतो. आणि समजा ज्यांच्याकडे फंड कमी असेल तर त्यांनी काय करायचं, जेव्हा फक्त ऑप्शन बाईंगचं समजा प्रीमियम वाढत असेल त्यावेळी आपण ऑप्शन बाईंग करू शकतो. आणि ज्यावेळी समजा मोमेंटम येते पण प्रीमियम डिके व्हायचे चान्सेस कमी असेल त्यावेळी मग आपण एंट्रीही घ्यायचीच नाही. म्हणजे ज्यांच्याकडे फंड कमी असेल, जे फक्त ऑप्शन बाईंग करतात त्यांच्यासाठी हा सांगतं, आणि ज्यांच्याकडे डिसेंट फंड असेल ऑप्शन सेलिंगसाठी सुद्धा, तर ते आपण दोन्ही करू शकतो. ओके, फक्त एक प्रॉब्लेम तुम्हाला या स्ट्रॅटेजी सांगतो, कारण समजा आपण ऑप्शन बाईंगमध्ये आपण लॉट साईज वाढवले, बरं, दोघाचे 4 लॉट केले, तर आपल्याला ऑप्शन सेलिंगमध्ये सुद्धा 4 लॉट हे करावेच लागणार. कारण आपल्याला समजा ऑप्शन बाईंगमध्ये लॉस झाला तर आपल्याला ऑप्शन सेलिंग आहे ते कव्हर करून दिले ते पैसे. बरं, ज्या दिवशी ऑप्शन बाईंगमध्ये लॉस झाला नेक्स्ट डेला समजा आपल्याला प्रीमियम डिके होताना दिसते, तेव्हा आपण ऑप्शन सेलिंग करू. समजा आपण इकडे 4 लॉटने सेल केलं, बाय केलं, आपल्याला इकडे एस एल गेला, आणि समजा आपण ऑप्शन सेलिंगमध्ये फंड नसेल तर आपण समजा एका लॉटने अगर ऑप्शन सेलिंग केलं तर तो कव्हर व्हायचे चान्सेस कमी असतात. आय होप तुम्हाला कळालं असेल मी काय बोलायचा प्रयत्न करतो. त्यामुळे समजा आपल्याकडे इकडे 4 लॉट अगर ऑप्शन बाईंगसाठी फंड असेल तर इकडे सुद्धा आपल्याला 4 लॉटने ऑप्शन सेलिंग करण्यासाठी फंड पाहिजे. ओके, स्ट्रॅटेजी खूप चांगली आहे ही, पण अजून एक आठवडा झाला, अजून 3 महिने किंवा अजून एक आठवडा मी अजून एकदा ट्राय करेन, त्याच्यानंतर मी ती माझ्या प्रीमियम मेंबर ग्रुपबरोबर शेअरसुद्धा करेन. आणि आज ही जी स्ट्रॅटेजी समजा मी आज ऑप्शन सेलिंग केली, अगर मी आज ऑप्शन बाईंग केली असेल तर काय झालं असतं ते तुम्हाला सांगतो. आज ऑप्शन बाईंगमध्ये मला कॉल साईडला पण एंट्री मिळाली आणि पुट साईडला सुद्धा एंट्री मिळाली. ओके, पुट साईडला एंट्री मिळाली, एक डिसेंट प्रॉफिट दिसला, 30 पॉईंट्सच्या आसपासचा प्रॉफिट दिसला. एस एल 40 पॉईंट्स होता, तर समजा 40 पॉईंट झाले असते तर माझा एस एल हा कॉस्ट टू कॉस्ट केला असता, पण 30पासून रिव्हर्स झाला आणि माझा एस एल हिट झाला. सो तिकडे अगर मी बाईंग केले असतं तर तिकडे माझा 42 पॉईंट्सचा माझा एस एल होता तो गेला असता. आणि कॉल साईडला पण एंट्री मिळाली, जिथे माझा 50 पॉईंट्सचा माझा एस एल लागला होता, तो माझा 50 पॉईंट्सचा सुद्धा एस एल हा गेला असता. म्हणजे अगर समजा मी ऑप्शन बाईंग केलं असतं आजच्या दिवशी तर मला 100 पॉईंटचा एस एल गेला असता. बरं, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ऑप्शन बाईंग कधी करायची आणि ऑप्शन सेलिंग कधी करायची हे कळायला पाहिजे. जेव्हा प्रीमियम डिके होत असेल त्यावेळी आपण ऑप्शन सेलिंग करायची ह्या अकाउंटमध्ये, आणि जेव्हा कळत असेल एक स्पाईक मिळतं बऱ्यापैकी तर त्यावेळी आपण ऑप्शन बाईंगसुद्धा. सो आता ह्याचे तुम्हाला ॲडव्हान्टेज सांगतो आणि डिसॲडव्हान्टेज सांगतो दोन्ही अकाउंटचे. अगर एंजलचं पहिलं तुम्हाला सांगितलं तर एंजलमध्ये ॲडव्हान्टेज आहे, एस एल खूप लहान आहे, फक्त 10 पॉईंटचा एस एल आहे, त्याच्या अगेन्स्टमध्ये टार्गेट मिळतो 1:4 पासून 1:6 पर्यंत. ओके, आणि झिरोधाचं बघाल तर झिरोधामध्ये एस एल हा खूप मोठा असतो,
कधी 40 पॉईंट्स, 50 पॉईंट्स, 60 पॉईंट्स, आज तर 70 पॉईंट्स होता बरं. सो एस एल मोठा असतो त्यामुळे ह्याचं रिस्क रिवॉर्ड आहे फक्त 1:2. ऑप्शन सेलिंग करत असाल तर आपल्याला 1:1 पण मिळू शकतो, कारण एवढा अगर समजा एवढा मोठा एस एल असेल तर ॲट द मनी किंवा 1 पॉईंट इन द मनीमध्ये 1:2 पण मिळणं किंवा 1:1.5 मिळणं हा चान्सेस कमी असतात बरं. त्यामुळे आपण हे आहे ते डीके प्रीमियमवरती डीके करायचं. आपल्याला 70 पॉईंट समजा एस एल असेल तर आपण समजा मंडे असेल, कारण फ्रायडेला जास्त डीके व्हायचे चान्सेस कमी असेल, पण मंडे असेल तर आपण 100 पॉईंटच्या आसपास सुद्धा जे आहे ते टार्गेट हे कॅप्चर करू शकतो. इवन आज पण झाला असता, पण आज मला थोडासा डाऊट होता की आज, कारण 100 पॉईंट डीके होईल की नाही याचे चान्सेस कमी होते, त्यामुळे मी 50 पॉईंट्सवरती माझा टार्गेट आहे तो कवर केला. ओके. आणि याचं रिक्स रिवॉर्ड 1:2 आहे ऑप्शन बाईंगमध्ये. आणि एंजलच्या अकाउंटमध्ये माझा रिक्स रिवॉर्ड आहे 1:4 पासून 1:6 पर्यंत. ओके. आणि ॲक्युरेसी म्हणाल दोन्ही अकाउंटची, तर ह्याची ॲक्युरेसी एक क्लिअर सांगतो, ज्याची रिक्स रिवॉर्ड अगर ज्याचा रिक्स रिवॉर्ड 1:4 किंवा 1:5 किंवा 1:6 असतो त्याची ॲक्युरेसी ही प्रत्येक वेळी कमी असते. आणि ज्याचा रिक्स रिवॉर्ड 1:2 असतो त्याची ॲक्युरेसी ही कधी पण चांगली असते. ओके. कारण एवढ्या मोठ्या रिक्स रिवॉर्डला समजा आपल्याला 30% तरी ॲक्युरेसी मिळाली किंवा 40% तरी ॲक्युरेसी मिळाली तर आपण हे प्रॉफिटेबलच राहणार. ओके. आणि झिरोदाच्या अकाउंटमध्ये 1:2 आहे, पण त्याची ॲक्युरेसी ऑलमोस्ट 60 to 70% आसपास आहे. त्यामुळे एस एल मोठा वाटत असेल तरी आपली ॲक्युरेसी चांगली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. ओके. आणि दुसरं झालं की जे तुम्ही एंजलमध्ये जे 2 लॉटवरती जे प्रॉफिट करताय ते तुम्हाला झिरोदाच्या अकाउंटमध्ये एका लॉटमध्ये सुद्धा मिळू शकतो. कारण टार्गेटच 100 पॉईंट्स असेल किंवा जसं 1:2चा रिक्स रिवॉर्ड असेल तर टार्गेट मोठं असल्यामुळे जिथे आपल्याला 2 लॉटवरती प्रॉफिट मिळतं ते झिरोदामध्ये एका लॉटवरती प्रॉफिट मिळेल. ओके. मी स्ट्रॅटेजी मोस्टली माझ्या प्रीमियम मेंबर ग्रुपला सांगेन किंवा मी हवं असेल तर मी माझ्या नॉर्मल व्हिडिओजमध्ये पण सांगेन. अगर तुम्हाला काय हवं असेल तुम्ही मला कमेंट करून सांगा. ओके. आणि झिरोदाचं आणि एंजल ब्रोकिंगचं आणि ग्रोच्या स्टेटमेंट मार्च महिन्याची स्टेटमेंटचा व्हिडिओ मी मोस्टली उद्या अपलोड करीन. सो हवं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ओके. आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला काही स्ट्रॅटेजीबद्दल सुद्धा काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा खाली तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिसतो, हवं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. ओके. आणि तुम्हाला प्रीमियम ग्रुप जॉईन करायचं असेल खाली व्हॉट्सअप दिसतोय, तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि चॅनलला लाईक करा. धन्यवाद.